Hi friends, welcome back to your favorite channel Study with Me. Study with Me is the name of your channel. What's my name? Dharmaraj Patil. How many fingers are these? 4. You answer my all question means you can hear, you can speak, you can see. But there are others in the worst situations. तुम्हाला ऐकू येतं, तुम्ही बोलू शकता, तुम्ही पाहू शकता, तुम्ही शाळेत आलात म्हणजे चांगले चालूही शकता. पण या जगात इतर काही अशी मुलं आहेत की त्यांची परिस्थिती फार वाईट आहे. As usual, I tell you a joke which will take us to today's topic. आंधळा, बैरा, मुका आणि लंगडा. एका झाडाखाली गप्पा मारत होते ते तिघे मित्र. मुक्याला तहान लागली म्हणून तो गावात पाणी आणायला गेला. अचानक आंधळ्याला वाघ दिसला. त्याने हळूच बैऱ्याला सांगितले, वाघ आलाय वाघ. बैऱ्याने लंगड्याला सांगितले. लंगडा घाबरून गावच्या दिशेने पळत सुटला. मुका पाणी घेऊन येत होता. त्याने मुक्याला सांगितले, वाघ आला वाघ. मुका लगेच मागे फिरला आणि गावात वाघ आला असे ओरडत सुटला. दिस इज जस्ट अ जोक फ्रेंड्स. मित्रांनो, या प्रत्येकाला देवाकडून काही ना काही कमी मिळालंय. आपल्याकडे सर्व आहे म्हणून आपण देवाचे आभार मानले पाहिजेत. यू मे आस्क हाऊ अँड व्हाय. डू यू वॉन्ट टू लर्न हाऊ अँड व्हाय? देन कम ऑन, लेट्स लर्न अ पोएम The World is Mine, written by Joy Lovelace Crawford. Let's read first stanza. Today on a bus, I saw a lovely girl with silken hair. I envied her. She seemed so gay and I wished I was so fair. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle. मित्रांनो, इथे मला एक ओळ मिसिंग वाटते. कदाचित पुस्तकात छापायची राहून गेली असावी. कारण दुसऱ्या आणि तिसऱ्या स्टांजामध्ये अशी ओळ लिहिलेली आहे. मग पहिल्या स्टांजामध्ये का नसावी? म्हणजे सेकंड स्टांजात काइंड या शब्दाला ब्लाइंड रायमिंग वर्ड आहे. थर्ड स्टांजामध्ये डिअर या शब्दाला हिअर रायमिंग वर्ड आहे. मग आईल या शब्दाला रायमिंग वर्ड का नको? असो, आपण पुस्तकात दिलेल्याप्रमाणे वाचूया. Oh God, forgive me when I whine. I have 2 legs. The world is mine. कवयित्री जॉय लवलेट क्रॉफोर्ड आपल्या आयुष्यात दुसऱ्यांच्या दुःखाचे असे काही प्रसंग पाहते की तिचा स्वतःकडे आणि स्वतःच्या आयुष्याकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक बनून जातो. कवयित्रीच्या अनुभवावरून मला एक गाणं आठवतं. कोणतं गाणं सर? सांगतो ना. सांगण्यापेक्षा चला पाहूयाच ना ते गाणं. दुनिया में कितना हम है, मेरा हम कितना कम है. लोगों का हम देखा तो मैं अपना हम भूल गई. The poetess is narrating her experiences. Through her experiences, she tells you children, she tells you ती तुम्हाला सांगते, you should know the value of the things you possess. You shouldn't feel sad about the things you don't have. नाही त्याचा विचार कराल तर दुःखी व्हाल आणि आहे त्याचा विचार कराल तर सुखी व्हाल. One day she boarded a bus. She saw a beautiful fair girl. बस मध्ये त्यांनी सुंदर व एक गोरी मुलगी पाहिली. She had silken hair. She was happy. The poetess envied her. कवयित्रीला त्या सुंदर गोऱ्या मुलीचा हेवा वाटला. तिला वाटले मीही एवढी गोरी आणि सुंदर असते तर. आणि अचानक सडनली द गर्ल रोज टू लीव. ती जाण्यासाठी उठली. ती मुलगी बस स्टॉप आला असेल. ती उठली. बट शी हॉबल्ड डाऊन द आईल. आईल म्हणजे दोन्ही बाजूंच्या सीट्स मधील ही जागा. ती उठली आणि लंगडत चालू लागली. शी वॉज ब्युटिफुल अँड फेअर बट लेम. शी हॅड अ हँडिकॅप
in her leg. Though she was lame, she was happy. ती लंगडी असूनही आनंदी आहे हे पाहिल्यावर the poetess addresses God. Oh God, forgive me when I whine. I have 2 legs, the world is mine. Whine म्हणजे रडगाणं गाणे. देवा मला क्षमा कर, मी रडगाणं गायला नको. आय एम व्हेरी मच ब्लेस्ड. मी खूप भाग्यवान आहे. मी सुंदर गोरी नसले तरी मला 2 पाय आहेत ते चांगले आहेत. दी वर्ल्ड इज माइन. जग माझं आहे, माझं. इथे दी वर्ल्ड इज माइनचा अर्थ आहे आय कॅन हॅव एनिथिंग इन दी वर्ल्ड इफ आय सेट माय माइंड टू इट. माझ्या मनाने ठरवलं तर माझ्याकडे सर्व काही असू शकतं. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधून पाहे. याचा खरा अर्थ स्वतःच्या मनाला विचार, तूच सुखी आहेस, दुसरा कोणी नाही. हे तू स्वतःच्या मनाला विचारलंस तर तुला नक्की उत्तर मिळेल की तू स्वतःच सुखी आहेस. इफ वी सेट अवर माइंड वी कॅन एक्सपिरियन्स द ब्युटी अँड गिफ्ट्स ऑफ अवर लाईफ. आपण आपल्याकडे जे आहे त्याबद्दल देवाचे आभार न मानता जे नाही त्याबद्दल देवाकडे तक्रार करत असतो. अँड दिस इज रॉंग. Now second stanza. And then I stopped to buy some sweets. The lad who sold them had such charm. I talked with him, he seemed so calm, and if I were late it would do no harm. And as I left he said to me, I thank you, you have been so kind. It's nice to talk with folks like you. You see, I am blind. Oh God, forgive me when I whine. I have 2 eyes, the world is mine. बस मधून उतरल्यावर she stopped to buy some sweets. The boy who was selling sweets was charming. मिठाई विकणारा मुलगा आकर्षक मोहक दिसत होता. She talked to him, but he responded nothing. He remained calm, silent. He was packing the sweets as if he was in no hurry. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव कवयित्रीला उशीर होत होता याच्याबद्दल त्याच्या चेहऱ्यावर लवलेशही नव्हता. काहीच हावभाव नव्हते. सिम्पली आपला गिफ्ट पॅक करत होता. इट वुड डू नो हार्म. मिठाई पॅक करून दिल्यावर ही थँक्ड हर सेइंग शी हॅड बीन सो काइंड. तुमच्यासारख्या लोकांशी बोलून मला खूप छान वाटते. तुम्हाला माहितीये मी आंधळा आहे असं तो मुलगा म्हणाला. काय म्हणाला तो मुलगा की मी आंधळा आहे. हे पाहिल्यावर अगेन द पोएटेस अड्रेसेस गॉड टू फॉरगिव्ह हर. शी हॅज 2 eyes and still she whines. Now third stanza. Later walking down the street I saw a child with eyes of blue. He stood and watched the others play. It seemed he knew not what to do. I stopped a moment, then I said, why don't you join the others, dear? He looked ahead without a word, and then I knew he could not hear. Oh God, forgive me when I whine. I have 2 ears, the world is mine. नंतर काही वेळाने पुढे चालत गेल्यावर later walking down the street she saw a child. His eyes were blue. He was standing at a plate just watching other boys were playing. He was not playing. कवयित्रीला वाटले की काय खेळावे हे त्याला कळत नसेल म्हणून तो खेळत नसेल असं कवयित्रीला वाटलं. So she stopped a moment and asked, why don't you join the others, dear? तू त्यांच्यासोबत का खेळत नाहीस? Without a word he looked ahead. तो आपला फक्त पुढेच पाहत राहिला. कवयित्री काय बोलते हे त्याला काय कळलंच नाही, ऐकू झालं नाही असे त्याच्या चेहऱ्यावर हावभाव होते. तो फक्त खेळणाऱ्या मुलांकडेच पाहत राहिला. म्हणजे then she knew, then the poetess knew he could not hear. He was hearing impaired. तो मुलगा बहिरा होता. अरे मला तर 2 कान आहेत, मग मी कशाला कुरकुर करते, झिकझिक करते, रडगाणं गाते. मेरे पास जो नहीं वह एक ख्वाब है, पर जो है वह लाजवाब है. The world is mine.
Let's read the last stanza. With legs to take me where I'll go, with eyes to see the sunsets glow, with ears to hear what I would know. Oh God, forgive me when I whine. I am blessed indeed, the world is mine. In the last stanza, the speaker, the poetess, says to herself that she is blessed with 2 legs to go anywhere. She is blessed with 2 eyes to see the glowing sunset. She is blessed with 2 ears to hear whatever she wants to know. So why should she whine? Why should she complain? आणि इथेच तिचा निगेटिव्ह अप्रोच टुवर्ड्स लाईफ, जीवनाकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक होतो, पॉझिटिव्ह होतो. शेवटची ओळ, आय एम ब्लेस्ड इंडीड, द वर्ल्ड इज माइन. कवयित्री शेवटी मान्य करते की मी खूपच भाग्यवान आहे. शेवटी एक शेर म्हणून ही कविता संपवतो. ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, ईश्वर का दिया कभी अल्प नहीं होता, कुछ नहीं क्या करूं ये संकल्प नहीं होता. ये नहीं मिला वो नहीं मिला, यह बातें दूरी रखना दोस्तों, क्योंकि जो मिला उसका कोई विकल्प नहीं होता. बाय, सी यू इन नेक्स्ट पीरियड.